आपण बघतोय या सगळ्या आंदोलन करणाऱ्या यामध्ये 3 दिवसापासून एक आंदोलन पुणे शहरात शास्त्री रोडने चालू आहे। विद्यार्थ्यांच्या काही मागण्या होत्या, त्या मागण्यासाठी प्रशासनाकडून शासनाकडून भूमिका सकारात्मक घेण्यात आली। त्यामध्ये विद्यार्थ्यांना आश्वासन दिला गेला। त्यामध्ये हे पण आलेला त्याच्या 258 सीट्सचा आणि ते एक्झामची डेट पण पुढे ढकलण्यात आलेली आहे। तदनंतर विद्यार्थ्यांनी आता उपोषण इथे सोडला होता। सोडल्यानंतर सुद्धा विद्यार्थ्यांनी परत इथे रस्ता रोको करण्याचा प्रयत्न केला आहे। तिथे साईडला परत बसले आहे जाऊन ते आता आमच्याकडे काही पर्याय नाही आहे। त्यामधून ते विद्यार्थी किती आहे ते पण पाहावं लागणार आहे। जे इथे येऊन बसले होते त्यांना आम्ही डिटेन केलं आणि पोलीस स्टेशनला घेऊन चाललो आहे। बाकीच्या विद्यार्थ्यांना मला सांगा, आता रोहित पवारांनी आंदोलन चाललं, काही मुलं म्हणतात आमचं आंदोलन सुरूच राहील, त्यांचं काय करणार? ज्यांना तुम्ही पकडून गेले त्यांचं ते आधी आम्ही चेक करू ते कोणकोणते विद्यार्थी आहेत आणि त्याच्या स्वतःचं काय आहे त्यामध्ये। पण ही दृश्य पाहतो पुण्यामधून। पुण्यामध्ये MPSC आंदोलकांची धरपकड सुरू आहे। गेल्या 2 दिवसांपासून त्यांचं हे जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलकांना आता पोलिसांनी पकडायला सुरुवात केलेली आहे। हे जे आंदोलक आहेत ते अजूनही त्यांच्या आंदोलनावर ठाम आहेत। ज्या काही प्रलंबित मागण्या आहेत त्यासाठी हे आंदोलक जे आहेत ते ऐकायला तयार नव्हते आणि त्याच पार्श्वभूमीवर ही दृश्य आपण आता पाहतोय। पुण्यामधून पोलिसांनी त्यांची धरपकड करायला सुरुवात केलेली आहे। MPSCची 25 तारखेला होणारी परीक्षा होती ती पुढे ढकललेली आहे। आपल्या ज्या मागण्या आहेत त्या त्यांच्या प्रलंबित आहेत आणि त्यासाठी पुण्यामध्ये हे आंदोलक तळ ठोकून आहेत आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सुरूच ठेवणार असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला होता। त्या पार्श्वभूमीवर आता पोलिसांकडून त्यांची धरपकड सुरू असलेली पाहायला मिळते। पुण्यामधून एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, आंदोलकांची पोलीस धरपकड करतात त्याची। आम्ही आमच्या मागण्यावरती ठाम आहे। आम्ही काय यांच्याकडून वेगळी मागणी मागतोय का? 450 जागामध्ये कोणाचं बोलवणार आहे? आम्ही आमच्या मागण्यावरती ठाम आहे। आम्हाला यांनी जबरदस्ती करू नये। 450 जागामध्ये कोणाचं काय होणार नाहीये। आम्हाला कोणी तुम्हाला हे आंदोलन सुरू असताना उठवलं, काय सांगितलं नाही? आम्हाला माहिती नाही। आम्हाला पोलीस का उचलतायत ते पण समजत नाहीये। आम्ही शांततेत आंदोलन करतोय, उपोषण करतोय। आम्ही 2 दिवस झाले पाणी सुद्धा पिलेलं नाही। 2 दिवस झाले आम्ही पाणी पिलेलं नाही। आम्ही शांततेत आंदोलन करतोय। आम्ही पोलीस बांधवांना सुद्धा अजून पण हात जोडून विनंती करतो, आमचं आंदोलन चालू राहू द्या। लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे महाराष्ट्रभरातल्या। गोरगरीब शेतकऱ्यांची पोरं अभ्यास करतायत। काय म्हणणं आहे पोलिसांचं? नाही, पोलिसांचं म्हणणं आहे की तुम्ही परमिशन वगैरे नाहीये, आता सगळं बोलणं झालंय वगैरे नाही, आता असं होऊ शकत नाही।